हिंदुस्थानी कॉन्व्हेंट स्कूलकडून अधिकाऱ्यांनी मागवला खुलासा, शाळेची फी न भरल्याचे प्रकरण. शहरातील हिंदुस्थानी कॉन्व्हेंट स्कूलला महापालिकेचे प्रशासन अधिकारी संजय जावीर यांनी नोटीस बजावली आहे. मुले आणि पालकांच्या तक्रारी प्रकरणी खुलासा करा, अन्यथा मान्यता काढून घेऊ, असा इशारा दिला आहे. हिंदुस्थानी कॉन्व्हेंट चर्च हायस्कूलमध्ये रमेश कोळी यांच्या कुटुंबातील 4 मुले शिकतात. शाळेची फी न भरल्याने मुलीला वर्गाच्या बाहेर बसवून अपमानास्पद वागणूक दिली. विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिले नाही. या विरोधात तक्रार केल्यानंतर मुलांना शाळेने लाल शाळा शेरा मारून काढून टाकल्याची धमकी दिली. शाळेने पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी पालकांसह 4 विद्यार्थ्यांनाही पोलीस गाडीत घालून सदर बाजार पोलीस ठाण्यात नेले. अशा विविध प्रकारच्या तक्रारी रमेश कोळी यांनी केल्या होत्या. पोलिसांनी त्यांना चौकशी करून सोडून दिले. शाळेच्या मुख्याध्यापकांनी हे आरोप फेटाळून लावले होते. आम्ही मुलांची परीक्षा घेतली आहे. जशी सर्वांनाच फी मागतो त्या पद्धतीने फी मागितल्याचे शाळेने म्हटले होते. या प्रकरणात शिक्षणाधिकारी जावीर यांनी पालिकेला नोटीस बजावली आहे. शाळेकडून खुलासा मागवला आहे. कुठे राहते म्हणून मग ॲड्रेस सांगितल्यावर मग बोलले तुम्ही घरात चुकीचं कसं जाऊन सांगितलं, तुम्हाला माहिती आहे का तुमचे पप्पा इथं येऊन किती धिंगाणा घातले, तुम्हाला एकदा फुटेज दाखवतो आम्ही, असं वगैरे. बरोबर वाटतंय का हे सगळ्यांसमोर असं केलेलं प्रिन्सिपलला वगैरे. मग पप्पाला काय तर झालं असतं तर असं वगैरे म्हणली. मग नंतर म्हणली दोन्ही तुझे काका आणि पप्पा दोघं पण जर कॅम्पसमध्ये नाही यायला पाहिजे, जर दिसले तर सगळं लॉ वुमेन्सकडे तुझ्या पप्पावर एक गुन्हा दाखल केल्यावर सगळेजण मग सोडणारच नाही पप्पाला, असं बोलले. हां, पूर्ण पेपर नाही का दिला तू? कशामुळं? फी भरली नाही. मग तुला काय टीचरनं बाहेर काढलं? क्लासच्या बाहेर बसवलं. कुठं बसवलं तुला? क्लासच्या बाहेर बोल. गेटच्या आत. त्यानंतर पप्पाला जेलमध्ये घालते. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.